नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आरोही आणि अनघा हरतालिकेची पूजा करत असतात. ते बघून कांचन ईशाला म्हणते की अगं ईशा, तू पण कर ना हरतालिकेची पूजा. तर अरुंधती म्हणते की अगं हो ईशा, तूही करायला पाहिजे हरतालिकेची पूजा. ईशा म्हणते की काय उपयोग मी ही पूजा वगैरे करून, आता लवकरच माझा डिवोर्स फायनल होणार आहे. त्यानंतर अनिश तर माझा नवरा नाही राहणार, मग त्याच्या दीर्घायुष्यासाठी मी काय एफर्ट घेऊ. ईशा तिथून निघून जात असते तेव्हा अरुंधती ईशाला म्हणते की अगं ईशा, हे काय बोलतीयस तू. तेव्हा ईशा म्हणते की मग काय करू आई मी. आता त्याचं आणि माझं आयुष्य फार वेगळे, जरा समजून घ्या ही गोष्ट तुम्ही पण. त्याचा आणि माझा आता कुठलाही संबंध नाहीये. अरुंधती ईशाला म्हणते की ईशा, हे बघ, मी आधीही तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केलाय. मी तुला पुन्हा एकदा विचारतीये की तू तुझ्या घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम आहेस का. ईशा म्हणते की हो आई, आणि सारखं सारखं तू मला का हा प्रश्न विचारतीयस. हे बघ, तू 1000 वेळा जरी मला हा प्रश्न विचारला ना तरी सुद्धा माझं उत्तर कधीच बदलणार नाही. तेव्हा अरुंधती म्हणते की ईशा, मी तुला सारखा सारखा हा प्रश्न विचारतीये त्यामागचं कारण आहे की अनिशचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती मिळायला सुद्धा भाग्य लागतं ईशा. नशिबाने तुला अनिश सारखा जोडीदार मिळालाय आणि तू स्वतःहून त्याला लांब करतेयस. ईशा म्हणते की कमॉन आई, कुठल्या जगात जगतीयस तू. अगं प्रेमाने काही पोट वगैरे नाही भरत. हे बघ, एक चांगलं लाईफ स्पेंड करण्यासाठी ना पैसा हवा असतो. ईशा म्हणत असते की अगं आई, अनिशला पैशांची अजिबात व्हॅल्यू नाहीये, आणि मी अशा माणसासोबत अजिबात राहू शकत नाही. अरुंधती ईशाला म्हणते की अगं ईशा, तो किती मेहनती आहे माहितीये ना तुला. हळूहळू कमवेल ना तो. तुला सगळ्या गोष्टी अभिच्या अभि का हव्या असतात. आणि अगं त्याच्या मेहनतीच्या काळात तू त्याला साथ द्यायला हवीस ना. बघ, मला माहिती आहे की तुला आता थोडीशी तडजोड करावी लागेल, परंतु मला माहिती आहे एक ना एक दिवस तो खूप मोठा होणार आहे. अगं तो स्वतःच्या जीवावर पैसे कमवेल आणि तुला खरंच खूप सुखी ठेवेल. अगं खरंय माझं, मी तुला खरंच सांगतेय. ईशा म्हणते की आई, अगं माझ्यात एवढे पेशन्स नाहीये, आणि उद्या जर अनिश काही करू शकला नाही तर मी काय करायचं. अगं माझी सगळी मेहनत वाया जाईल, माझा टाइम जाईल, माझी सगळी मेहनत संपेल. मला नाही करायचं आई, तू का फोर्स करते या सगळ्या गोष्टीसाठी. तेव्हा अरुंधती म्हणते की ईशा, प्रेमात पडून तू त्याच्यासोबत लग्न केलंस ना, मग आता तू त्याची साथ का सोडतीयस अशी. मित्रांनो, आज मी जरा तुम्हाला वेगळा प्रश्न विचारणार आहे, आणि तो प्रश्न असा असणार आहे की तुम्हाला संजनाच्या 2 क्वालिटीज म्हणजे संजनामध्ये असलेले 2 गुण सांगायचेत. अशा कुठल्या 2 गोष्टी आहे की ज्यामुळे संजना तुम्हाला चांगली वाटते आणि संजनाचे मुद्दे तिथे करेक्ट असतात असं तुम्हाला वाटतं. तर याबद्दलचं तुमचं मत आणि तुमचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देईल. धन्यवाद. कांचन ईशाला म्हणते की ईशा, अगं बाळा ऐकून घे माझं. हे बघ, तू त्या मुलाशी संबंध जरी तोडले असेल तरी त्या मुलाने आपल्या सगळ्यांशी संबंध हे जोडून ठेवलेत. अगं आम्ही साधा एक जरी फोन केला ना तरी सुद्धा तो धावून येतो. अगं त्याच्यात खरंच खूप माणुसकी. अगं वेडेपणा नको करूस ईशा. आरोही सुद्धा म्हणत असते, ईशा अगं आजी अगदी खरं बोलताय, आणि आम्ही जेव्हा पण कधी गप्पा मारत असतो ना तेव्हा तो तुझा विषय तर नक्कीच काढतो. अगं तो खरंच तुला खूप मिस करतो. तेव्हा अनघा सुद्धा म्हणत असते की हो इशू, अगं खरंच त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि आम्हालाही माहिती आहे की तुझंही त्याच्यावर खूप प्रेम आहे. आम्हाला फक्त तू आनंदी असायला हवी आहे. प्लीज तुझ्या डोक्यातून तो डिवोर्सचा विषय काढून टाक अगं. तेव्हा ईशा हसते आणि त्या दोघींनाही म्हणते की तुम्ही दोघी काय मला वेडं समजतात. तुम्हाला मी या घरात नकोय म्हणून ज्ञान पाचताय का मला. जरा ना स्वतःच्या संसाराकडे लक्ष द्या, दुसऱ्यांच्या संसारामध्ये नाक खुपसू नका. अरुंधती म्हणते की अगं ईशा, काय बोलतीयस तू हे, आणि सगळेजण तर तुझ्या भल्याचाच विचार करतात ना. हे बघ ईशा, घटस्फोट घेणं काही एवढं सोपं नाहीये, आणि त्याच्या परिणामांना सुद्धा सामोरं जावं लागतं. ईशा आता अरुंधतीलाही सोडत नाही, आणि अरुंधतीला ती म्हणते की तू कधीपासून परिणामांचा विचार करायला लागलीस गाई. तू जेव्हा बाबांना डिवोर्स दिला तेव्हा आमच्यावर त्याचा काय परिणाम झाला असेल याचा विचार केलास तू. तेव्हा तर आम्हाला आमच्या आईची सगळ्यात जास्त गरज होती, तेव्हा मात्र तर तू निघून गेली ना. एवढेच काय, तर दुसरं लग्न सुद्धा तू केलं आणि त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले. मग तेव्हा तुझा हा समजूतदारपणा कुठे होता. तेव्हा तू आमचा विचार का नाही केलास ग. मग आता उगाच आताही तुला आमची खूप काळजी आहे अशी नाटकं नको करूस. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव की ही माझी लाईफ आहे, आणि यामध्ये डिसिजन सुद्धा माझेच असणार. तुझा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. त्याच वेळी संजना तिथे येते आणि म्हणते की ईशा अगदी बरोबर बोलतीये. ईशा आता लहान नाहीये, ती मोठी झालीये, तिचे ती डिसिजन घेऊ शकते, आणि तिला जर अनिश सोबत नाही राहायचंय तर तिचं डिसिजन तिला घेऊ द्या. आपण कोण आहोत तिला थांबवणार. प्लीज जरा आपले लिमिटेशन ना ओळखून वागा. या घरात ना कोणाला काही पडलेलंच नाहीये. मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करते की प्रत्येकाने आपापली स्पेस आपल्या लोकांना द्या.
अरुंधती संजनाला म्हणते की संजना, मी माझ्या मुलीशी बोलतीये, मग तू का आमच्या स्पेसमध्ये येतेस? आणि चुकीच्या बाबतीत तिला पाठीशी घालू नको प्लीज. संजना म्हणते की अरे काय चुकीचं बोलते हा ती, म्हणजे तू जेव्हा डिसिजन घेतला तेव्हा तुझा डिसिजन करेक्ट होता, मग ईशा आता डिवोर्सचा डिसिजन घेतेय तर तो चुकीचा आहे असं कसं म्हणू शकते अरुंधती तू? अरुंधती संजनाला म्हणते की संजना, मी तुझ्यासाठी डिवोर्स घेतला आणि जर मी तो डिवोर्स घेतला नसता तर आज तुझं काय झालं असतं ना याचा विचार कर. मी अनिरुद्धची बायको म्हणून समाजात वावरले सुद्धा असते, परंतु तुमच्या नात्याबद्दल लोक काय म्हटले असते? संजना म्हणते की बास झालं, हा झालंय आता हे सगळं. आता अनिरुद्धची बायको मी आहे. ओ माय गॉड, तू अजूनही जळतीयस का माझ्यावर? अरुंधती म्हणते की छे जराही नाही. बघ ईशा, मी तुला पुन्हा एकदा सांगते की अनिशचं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि त्याच्या आयुष्यात दुसरं कोणी नाहीये. आता हा हट्टीपणा सोड आणि एवढ्या तेवढ्या कारणावरून तू संसार मोडू नकोस. ईशा म्हणते की आई, तू सोडून सगळ्यांचे प्रॉब्लेम तुला एवढे तेवढेच वाटतात का? फक्त तुझ्या आयुष्यात जे काही घडतं ना ते ग्रँड असायला हवं. का नाटकं करतेस इतकी? सरळ सरळ सांग ना की तुला मला या घरातून हाकलूनच द्यायचंय ना. मी सुखात आहे ही गोष्ट तुला बघवत नाही. तुम्ही काय सगळे मिळून माझ्या विरोधात कॉन्स्पिरसी करताय का? पण मी सुद्धा ईशा आहे, मी तुम्हा सगळ्यांना पुरून उरेल. अनिशला तर मी डिवोर्स देणारच आहे, पण या घरातून सुद्धा मी कुठेही जाणार नाही एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. असं म्हणून ईशा तिथून रागातच निघून जाते. मग संजना कांचनला म्हणते की आई, तुम्ही तर मला म्हणाला होतात ना, म्हणजे तुम्ही अनिरुद्धला म्हणाला होतात की तुझ्या बायकोला सांग की भांडणं वगैरे करू नको म्हणून घरात, मग तुम्ही बाकीच्यांची नावं घ्यायला विसरला का? आणि आई, भांडण करणाऱ्यांपेक्षा ना भांडण लावून देणारा जास्त महत्वाचा असतो असं अरुंधतीकडे बघून ती म्हणत असते. आई जरा सांभाळून घ्या हा. आणि अनघाला आणि आरोहीला ती म्हणते की झाली का आता तुमची पूजा? तुमची जर पूजा झाली असेल तर मला पूजा करायची, उठा. काय आहे ना, या पूजेमध्ये अनिरुद्धला मी जरा आधीच मागून घेते, सो प्लीज आता तुम्ही उठा बरं. असं म्हणत आता संजना पूजेला बसलेली असते आणि मुद्दाम अरुंधतीला ती असं दाखवत असते की बघ, तुझा नवरा माझा नवरा आहे. तर इकडे गणपती बाप्पाच्या आरसची तयारी सुरू असते. लाईट्स वगैरे लावलेल्या असतात. आप्पा समोरून त्या लाईट्स बघत असतात आणि म्हणतात की अप्रतिम झाले डेकोरेशन. यश म्हणतो की हो मग आप्पा, अहो अनघाची आणि आरोहीची आयडिया होती आणि आईशिवाय तर हे अशक्यच होतं. अरुंधती म्हणते की आप्पा हा उगाच बोलतोय बरं का, मी फक्त हे कापून दे ते कापून दे एवढंच केलं, बाकी याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही मी. आप्पा म्हणतात की अगं अरुंधती, गेली 25 वर्ष तू ही आरस करतेय, आम्हाला तुझी कला चांगलीच माहिती आहे. काय ग, कांचन कुठे? तिला बघू देत ना हे सगळं. तेव्हा अरुंधती म्हणते की अहो आई दमल्यात, जाऊ देत त्यांना आराम करू देत, पडल्यात त्या. आरोही आणि अनघा तिथे आलेले असतात. आप्पा म्हणतात की बरं आरोही आणि यश, तुम्हाला पूजेला बसायचंय बरं का. आरोही ते डेकोरेशन बघते आणि म्हणते की वाव, किती छान झाले डेकोरेशन. अरुंधती म्हणते की बरं मुलींनो, उद्याची सगळी तयारी झाली आहे का? जर अजून काही तयारी बाकी असेल तर आत्ताच सांगा, आपण लगेच करून ठेवूयात. तेव्हा आरोही म्हणते की नाही आई, सगळी तयारी झाली आहे. तर आप्पा म्हणतात की काय ग आरोही, विशाखाला कॉल केला होतास का? तेव्हा अनघा म्हणते की हो आप्पा, अगदी सकाळी सकाळी त्यांना यायला सांगितले उद्या. आप्पा म्हणतात की अगं तिच्या घरीही गणपती बसतो, ते आवरल्याशिवाय कशी येणार आहे तशी पण ती. त्याच वेळी तिथे संजना आलेली असते आणि जे आरएसचं सामान ठेवलेलं असतं त्यामध्ये संजनाचा पाय अटकतो आणि ती पडणार असते. तेव्हा यश म्हणतो की अरे अगं जरा सांभाळून चाल. तेव्हा संजना तिथे येते आणि म्हणते की काय सांभाळून चाल रे यश, तुम्हाला ह्या गोष्टी नीट ठेवता येत नाही का? आणि तसंही या घरामध्ये सगळीकडे जुनं फर्निचरच पसरलंय. हा तर नुसता नावाला बंगला आहे, परंतु जागा तरी आहे का वापरायला? यश म्हणतो की आम्हाला तर नाही होत अडचण तुझ्यासारखी, तुला होत असेल. तेव्हा संजना म्हणते की मी तुमच्यासारखं नको त्या गोष्टींमध्ये ऍडजस्टमेंट नाही करत बसत, मला या सगळ्या गोष्टी स्पेशियस हव्या असतात आणि आता तरी हे घर रिनोव्हेट करून घ्यावंच लागेल. जोपर्यंत पूर्ण फर्निचर या घरामधून फेकून देत नाही तोपर्यंत या घराचं काही होऊ शकत नाही. एकदा घराची अडगळ निघून गेली ना तर मात्र घर वापरायला सोपं जाईल. तेव्हा अरुंधती म्हणते की संजना, या घराचं फर्निचर जरी जुनं असलं ना तरी तकलादू मात्र अजिबात नाहीये, चांगलंच मजबूत आहे. आणि तू जरी ते फर्निचर कितीही मोडण्याचा प्रयत्न केला तरी काही उपयोग होणार नाही. आणि तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना त्या फर्निचरची काळजी घ्यायला. अरुंधतीला म्हणतात की अरुंधती, संजना बरोबर बोलते, जेव्हा जुनं घरातून जाईल तेव्हा कुठेतरी नव्याला जागा मिळेल ना. ठीक आहे संजना, पुढच्या वर्षी आपण नवीन फर्निचर करून घेऊ तुझ्या पसंतीचं. संजना मनात विचार करू लागते की अरे बापरे, अचानक माझ्या आवडीचं फर्निचर का करायचंय ह्याला. ठीक आहे म्हणा, पुढच्या वर्षी तर या जागेवर टॉवर उभा राहील, फर्निचर काय सगळंच बदलून टाकू, अगदी जमलंच तर माणसं सुद्धा नवीन आणू.
मित्रांनो, आपल्या 100% व्ह्यूवर्सपैकी फक्त 2% लोकांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आता हा व्हिडिओ बघत असाल, रोज आपला चॅनल बघत असाल, तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. कारण जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही लगेच बघू शकता. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद. तर इकडे अनिरुद्ध हा गाडीमध्ये बिल्डरसोबत बोलत असतो आणि बिल्डरला तो म्हणत असतो की तुम्ही सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर केलेत ना. बिल्डर म्हणतो की अहो तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. अनिरुद्ध म्हणतो की अहो तसं नाही, मला हा चान्स हातचा घालवायचा नाहीये. तुम्हाला चांगलंच माहिती आहे की घरातल्या बऱ्याचशा लोकांना इथं टॉवर नको आहे. बिल्डर म्हणतो की अहो तुम्ही त्याची काळजी सोडूनच द्या, तुम्ही फक्त तुमच्या पेंट हाऊसचं स्वप्न बघा. तुम्हाला आता लवकरात लवकर पेंट हाऊसमध्ये शिफ्ट व्हायचंय ना. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की हो. बिल्डर म्हणतो की अहो तुमचं स्वप्न पूर्ण करणं हेच तर आमचं ध्येय. कस्टमरच्या चेहऱ्यावर सॅटिस्फॅक्शन भेटलं की आम्हाला सगळं काही मिळालंच. अनिरुद्ध म्हणतो की बरं, थँक्यू सो मच मला घरापर्यंत लिफ्ट दिल्याबद्दल. मग अनिरुद्ध तिथून निघून जातो. तर बिल्डर आता घरी जायला निघालेला असतो, परंतु समोरच त्याला अनिरुद्धची फाईल पडलेली दिसते. अनिरुद्धला तो आवाज देत असतो, परंतु तोपर्यंत अनिरुद्ध हा घरात गेलेला असतो. यश आप्पांना म्हणत असतो की अहो आप्पा, तुम्ही पण कोणाच्या तोंडी लागताय आणि तुम्ही काळजी करू नका. या वर्षी मी तुम्हाला आणि आजीला मुंबईतले सगळे गणपती बघायला नेणार आहे. आप्पा म्हणतात की खरंच, अरे कितीतरी वर्षापासून माझ्या मनातली ही इच्छा आहे. यश म्हणतो की आप्पा मला माहिती आहे आणि हो आपल्यासोबत अनेक सुद्धा असणार आहे. अनघा म्हणते की आम्ही पण येतो ना. तर आरोही म्हणते की हो हो आम्हाला पण ने ना यश. यश म्हणतो की नाही नाही अजिबात नको, एकट्या आजीला हँडल करणं सोपं आहे, पण तुम्ही तिघे अजिबात नको. अरुंधती म्हणते की अरे यश, त्यांची एवढी इच्छा आहे तर जा ना त्यांना घेऊन. तर आरोही आणि अनघा प्लीज 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 यश आम्हाला ने ना असं म्हणत असतात. तितक्यात अनिरुद्ध तिथे येतो आणि म्हणतो की काय चाललंय. तेव्हा आरोही म्हणते की बाबा बघा ना, यश आम्हाला गणपती बघायला घेऊन जात नाहीये, तुम्ही सांगा बरं त्याला काही. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की काही हरकत नाही, मी तुम्हाला गणपती बघायला घेऊन जाईल. अनघा म्हणते की खरंच बाबा. तेव्हा आरोही यशला म्हणते की चल आता मला तुझी काही गरज नाहीये. अनिरुद्ध यशला म्हणतो की बरं यश, डेकोरेशन खरंच खूप छान झालंय हा. त्याच वेळी बिल्डर तिथे येतो आणि म्हणतो की साहेब येऊ का आतमध्ये. तर त्याच्या हातामध्ये फाईल असते. त्याला बघून अनिरुद्ध तर उभा राहतो आणि म्हणतो की तुम्ही इथे कसे काय. बिल्डर म्हणतो की अहो काही नाही, तुमचे पेपर्स ना माझ्या गाडीतच राहिले होते, ते द्यायला आलो होतो. अनिरुद्ध म्हणतो की ठीक आहे. मग अनिरुद्ध बिल्डरला आता त्यांच्या घरातल्या लोकांची ओळख करून देत असतो आणि सांगतो की हा माझा मुलगा यश. तर तो बिल्डर अगदी विचित्र पद्धतीने असं म्हणतो की हा यश आहे का, अच्छा. तर बिल्डर आता संजनाकडे बघून म्हणत असतो की यांना तर मी ओळखतो, या मॅडमला. अनिरुद्ध सर, तुम्ही या मॅडमला माझ्या ऑफिसमध्ये घेऊन आला होता राईट ना. अनिरुद्ध म्हणतो की हो. आणि हे आप्पा ना तुमचे वडील ना, हे काय सॉलिड बंगला आहे हो तुमचा, आणि काय लोकेशनवर बांधलाय तुम्ही, एकदम कमाल आहे. आजच्या घडीला या बंगल्याची मार्केट व्हॅल्यू अगदी करोडोंमध्ये आहे. अनिरुद्ध बिल्डरला म्हणतो की बरं ठीक आहे, मी तुम्हाला भेटतो मग नंतर. तेव्हा बिल्डर म्हणतो की हो, मग आता गाठीभेटी तर होतच राहणार आहे. बरं येतो मी, येतो मी आप्पा, असं म्हणून बिल्डर तिथून निघालेला असतो. परंतु बिल्डरचं हे वागणं सगळ्यांना जरा सस्पिशियस वाटलेलं असतं. आखिर हे बिल्डर कहना क्या चाहता है असं सगळ्यांनाच वाटलेलं असतं. अरुंधतीला मात्र थोडा थोडा आता अनिरुद्धवर डाऊट यायला लागतो आणि अनिरुद्धकडे ती बघत असते. अनिरुद्ध आता तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो, तर संजना सुद्धा तिला फोन आलाय अशी नाटकं करून तिथून पळून जाते. मग संजना आता बाहेर आलेली असते आणि मग ती त्या बिल्डरला विचारते की सर आमचं काम होत आहे ना. बिल्डर संजनाला म्हणतो की अहो तुमच्यापेक्षा घाई मला आहे या सगळ्या गोष्टींची, आणि कोण हातचा एवढा चांगला प्रोजेक्ट जाऊ देणार आहे. मला हे लोकेशन खूप आवडलंय, त्यामुळे इथे काम सुरू करण्याची पहिली माझी धडपड सुरू आहे. संजना म्हणते की याचा अर्थ तुम्ही लवकरात लवकर आमच्या इथे काम सुरू कराल ना. तेव्हा बिल्डर म्हणतो की अहो कामाचं काय, काम उद्याही सुरू करता येईल, पण तुमच्या घरामध्ये खूप वाटेकरी आहे, त्यांना सगळ्यांना सेटल करावं लागेल. तुमच्या सासऱ्यांकडे मी बघतो, परंतु अनिरुद्ध सरांचा भाऊ आणि बहीण सुद्धा आहे ना, त्या दोघांना तुम्ही कन्व्हिन्स केलं तर बरं राहील. तेव्हा संजना म्हणते की याचा अर्थ त्या दोघांना आम्हाला कन्व्हिन्स करावं लागेल. बिल्डर म्हणतो की हो, तुम्ही जर तसं केलं तर बरंच राहील, कारण तुमच्या सासऱ्यांकडे इकडे यश सुद्धा आहे, त्यालाही सांगावं लागेल, आणि तो तर अडूनच बसलाय ना. संजना म्हणते की हो, तो तर खूप अडून बसलाय, आम्हाला नीट धड जगूही देत नाही तो. त्याची आई त्याच्या डोक्यात काहीतरी भरवते आणि हा मूर्खासारखं वागायला लागतो. तेव्हा बिल्डर म्हणतो की त्याची काळजी तर तुम्ही सोडा, परंतु जी बाहेरची माणसं आहे ना त्यांना तुम्ही बघा काय करायचं ते.
ची NOC सुद्धा पाहावी लागेल. तेव्हा संजना म्हणते की ठीक आहे, अविनाशची NOC मिळणं तर सोपं आहे. तसंही त्याला या घरामध्ये आणि घरातल्या लोकांमध्ये अजिबातही इंटरेस्ट नाहीये. मला फक्त विशाखासोबत बोलावं लागेल. बिल्डर म्हणतो की ठीक आहे, मग तुम्ही बोलून घ्या. संजना म्हणते की मी बोलते, परंतु तुम्ही लवकरात लवकर काय आहे ते कन्फर्म करा. आणि हो सॉरी, तुम्ही घरी आलात आणि तुम्हाला चहा पाणी काहीच विचारता आलं नाही, कारण घरच्यांना अजून काहीच माहीत नाही आहे ना, त्यांच्यासमोर काही बोलता नाही आलं. बिल्डर म्हणतात की नो नो नो, इट्स ओके, आता आपल्या भेटीगाठी ह्या होतच राहणार आहेत आणि मग चहा काय, डिनर सुद्धा आपण एकत्र करूयात. संजना म्हणते की हो चालेल ना. मग बिल्डर आता तिथून निघून जातात. तर संजना मनात विचार करत असते, विशाखाला नक्की काय सांगायचं आणि कसं सांगायचं हे मला चांगलंच माहिती आहे. विशाखाला कन्व्हिन्स करणं काही एवढं अवघड नाहीये. इथं ईशा आणि आभीला मी खिशात टाकलं तर ती विशाखा काय चीज आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सगळी पूजेची तयारी झालेली असते. गणपतीची आरस सुद्धा तयार असते. कांचन म्हणते की अगं अनघा, कुठे राहिली, झालंय का सगळं. तेव्हा अनघा म्हणते की अहो आजी, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही झालेलं आहे. अरुंधती म्हणते की बरं आई, पंचामृत तयार झालंय, मी इथं ठेवते बरं का मुलींनो. त्यावर अनघा म्हणते की हो आई. त्यावेळी गणपती आता घरी आलेले असतात. गणपती बाप्पा मोरया असं म्हणत गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असतं. यश बाप्पाला घेऊन आलेला असतो. सोबतच आप्पा, अनिरुद्ध आणि आभी सुद्धा असतो. सर्वजण गणपती बाप्पा मोरया असं म्हणत गणपती बाप्पाला आतमध्ये घेतात. त्यावेळी आरोही छान पूजा करत असते, अनघा छान पूजा करत असते. मग आता बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार असते. आप्पा म्हणतात की आरोही, तू आणि यश दोघंही मिळून आज पूजा करा. त्यावर यश म्हणतो की चालेल आप्पा, मी 5 मिनिटात हातपाय धुवून आलो. त्याच वेळी विशाखा तिथे येते. म्हणते अरे वा, आले का बाप्पा. तर कांचन म्हणते की आलीस का तू, आणि काय ग, तुमच्या घरचा गणपती बसला पण. विशाखा सांगते की अगं यावर्षी गावाला आहे गणपती, मीनूच्या परीक्षेमुळे आम्ही नाही गेलो, माझी सासूबाई आणि सासरे दोघंच गेलेत. आप्पा म्हणतात की अगं मग बापू कुठे, बापू का नाही आलेत. तेव्हा विशाखा सांगते की अहो अहो आप्पा, त्याची एक महत्वाची मीटिंग आहे, तो बोलला मीटिंग संपल्यावर येईल. आप्पा म्हणतात बरं ठीक आहे, परंतु आरती आणि प्रसादासाठी नक्की येऊन जायला सांगताना, आणि तू मिहूला घेऊन यायला पाहिजे होतं ग. कांचन म्हणते की नाही तर काय, परीक्षा तर काय नेहमीच्याच असतात, तसंही 1-2 तास गेल्यावर काय फरक पडतो. विशाखा म्हणते की आई तुला काय वाटतं, ती तिकडे बसून अभ्यास करते. अगं मंडळाचा गणपती आणायला गेली ती. कांचन म्हणते की हो का, मग आपलाही गणपती बघायला घेऊन यायचं ना तिला. तर विशाखा म्हणते की ठीक आहे, नंतर आणते. तेवढ्यातच यश आता टोपी घालून आलेला असतो आणि म्हणतो की आप्पा मी तयार आहे. तर आप्पा म्हणतात की चला आता गप्पा नंतर होतील, आपण आधी प्राणप्रतिष्ठा करून घेऊ. त्यानंतर यश आणि आरोही दोघंही आता बाप्पाची पूजा करत असतात. तर आप्पा ज्याप्रमाणे यश आणि आरोहीला समजावून सांगत असतात, पूजा कशी करायची ते सांगत असतात, त्याप्रमाणे यश आणि आरोही हे पूजा करत असतात. त्यानंतर बाप्पाची अशी छान प्रतिष्ठापना झालेली असते. बाप्पाला हार वगैरे चढवलेला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो, संजनाला अविनाशचे NOC तर इझिली मिळतील, कारण अविनाश तर या घरामध्ये राहत नाही आणि अविनाशने त्याचे या घरावरचे हक्क कधीच सोडले, त्यामुळे जागेवरचे हक्क सुद्धा तो इझिली सोडून देईल ही गोष्ट संजनाला माहीत असते. त्यामुळे अविनाशला कन्व्हिन्स करणं तिच्यासाठी मोठं टार्गेट नसतं, तर टार्गेट हे आहे की तिला विशाखाला कन्व्हिन्स करायचं आहे. आणि विशाखा ही अशी मुलगी आहे की आजीच्या आणि आप्पांच्या धाकामध्ये राहणारी मुलगी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की संजनाने जर विशाखाला सांगितलं की तू जर या जागेवरचे हक्क सोडले तर तुला सुद्धा इथे एक पेंट हाऊस भेटेल आणि तोही स्वतःचा, तर विशाखा ती ऑफर स्वीकारेल का? विशाखा तिचा जागेवरचा हक्क सोडेल का? आणि आप्पांच्या आणि कांचनच्या विरोधात जाऊन विशाखा संजनाला मिळेल का? की संजनाला टोला मारत पुन्हा एकदा ती आप्पांच्या आणि अरुंधतीच्या टीममध्ये जाईल? तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आम्हाला नक्कीच सांगा. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे, ईशा म्हणत असते की आता आपण समृद्धी सोडायचं का. त्यावेळी संजना गप्प राहायला सांगते. त्यावेळी आभी अनिरुद्धला म्हणतो की बाबा, परंतु घरात अजून कोणालाच काहीच माहीत नाहीये. संजना म्हणते की आभी, ते सांगणं आपलं काम नाहीये, तर ते काम बिल्डरचं आहे. ईशा म्हणते की मला लवकरात लवकर माझा स्वतःचा फ्लॅट मला हवाय. संजना म्हणते की सगळ्यांचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहे, परंतु त्यासाठी तोंड बंद ठेवायची. ईशा म्हणते की उगाच आता सारखं सारखं तेच तेच सांगू नकोस. तेव्हा संजना म्हणते की अगं, तुला ते सर्व सांगण्याची गरज आहे. आणि असं म्हणतात संजनाचं लक्ष जेव्हा समोर जातं तेव्हा दारामध्ये यश आणि आप्पा उभे असतात. यश आणि आप्पांना बघून संजना खूप घाबरते. तर बाकीचे सर्वजण आता यश आणि आप्पांकडे बघू लागतात.
यश आणि आप्पा त्या सर्वांकडे आलेले असतात. ज्या नजरेने ते बघत असतात त्या नजरेतून एक गोष्ट क्लिअर होत असते की त्यांनी सगळं काही ऐकलेलं आहे. त्यामुळे आता संजना आणि अनिरुद्ध तर फार घाबरलेले असतात आणि आप्पांना आता काय उत्तर द्यायचं आणि आप्पांसमोर आपलं भांडं फुटलं असं त्या दोघांनाही वाटत असतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की यश आणि आप्पांनी हे ऐकलं असेल का, की त्यांनी काहीच ऐकलं नसेल, की त्यांनी ऐकलं असेल तरी सुद्धा ते असं दाखवत असतील की आम्ही काहीच ऐकलं नाहीये? याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला नक्कीच सांगा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.